धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या 4 लोकसेवकांनी संगनमत करून तब्बल 1,55,00,000 रुपयांचा शासकीय निधी लुटल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत या कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन सेवार्थ वेतन प्रणालीत बेकायदेशीरपणे फेरफार करत कोणतेही एरियस देय नसताना स्वतःच्या बँक खात्यांमध्ये खोटा बेसिक एरियस जमा करून शासनाची मोठी फसवणूक केली आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये फसवणूक आणि शासकीय रकमेच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री उशिरा या 4ही संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहे। ज्या ठिकाणी कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते त्याच संस्थेचा हा कोट्यावधींचा घोटाळा झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेतात पुढील सखोल तपास आता धुळ्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस उपाधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाचा तपास करत आहे। क्राईम एफआयआर साठी हुसेन शेख यांचा रिपोर्ट, धुळे। काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे। गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज पीटीसी जे म्हणतो त्या पीटीसी मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गीर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पुलिस एएसआई नरेश गीर गोसावी, पुलिस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे, हे 4ही जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते ते 4ही लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाच्या विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे। असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे। त्याप्रमाणे काल रात्री हे 4ही आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार।